दिवाळी निमित्तच आपण पणत्या सुद्धा रंगवूयात. सुरुवात करूया. मी सर्वात आधी पांढऱ्या रंगाने अख्खी पणती कव्हर करून घेतली, जेणेकरून आपला लाईट कलर पणतीवर नीटपणे दिसेल. अशा प्रकारे दुसऱ्या पंक्तीवरही आपल्याला ऑरेंज रंग देऊन घ्यायचा आहे. असं त्रिशूळ या पंक्तीवरचे जे त्रिशूळ तयार झालेलं आहे त्याला सुद्धा आपल्याला नारंगी रंग द्यायचा आहे. तर असंच दोन्ही पंत्यांवरती नारंगी रंग देऊन घ्या. इथे मी दोन्ही पंत्यांना अशा त्रिशूळावरती नारंगी रंग देऊन घेतलेला आहे. इथे उरलेल्या पंक्तीवरती आपण काळा रंग देऊयात. बालमित्रांनो, ही आपली पंती तयार आहे. इथे आतमध्ये काळा रंग दिल्यानंतर इथे कडेला सुद्धा आपल्याला काळा रंग द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली ही सुंदर पंती तयार आहे. पुढची पंती आपण रंगवायला घेऊयात. ही सुकायला ठेवून द्यायची आहे थोडा वेळ. तर ही आपण त्या आपल्याला आता रंगवायच्या आहेत. चला तर सुरुवात करूया. आता ही दुसरी पंती जी आहे त्यामध्ये आपण हा ग्रीन कलरचा जो शेड आहे तो देणार.